बंधू आणि बहिणींनो, जास्त वेळ घेणार नाही, सगळ्यांना जायचं आहे. 2 दिवस आपण चांगला आस्वाद घेतला साहित्य संमेलनाच्या माध्यमातून. गडदे सरांचं खूप भाषण छान झालं. वैचारिक दृष्टिकोनातून समाजाला काय द्यायचं असेल तर निष्ठांत अशा व्यासपीठांची गरज असते. समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे. आणि अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक आणि वैचारिक लेखक तयार होतात. पण खऱ्या अर्थानं माझी आपल्या सगळ्या संयोजन कमिटीला एक विनंती आहे. चोपडे सर, माझी संयोजन कमिटीला एक विनंती आहे. शिंदे सर, साहित्यिक लेखक तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातून बोलवले, थोर विचारवंत बोलवले, सगळ्यांचा यथोचित सन्मान केला. मलाही तुम्ही महाराजा यशवंतराव पुरस्कार सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल दिला. त्याच्याबद्दल मी तुमचं प्रथमतः मनापासून आभार मानतो. माझी एक खंत आहे, येणाऱ्या नवीन पिढीला आपल्याला काय द्यायचं तर इतिहास जागृत केला पाहिजे. नवीन पिढीला हा इतिहास माहिती झाला पाहिजे. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये पुढच्या साहित्य संमेलनामधून विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या व्यासपीठावर झाला पाहिजे. ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. तुम्ही सगळे शिक्षण क्षेत्रातले, मी ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो. विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला कुठं मला दिसला नाही. सगळ्या नेत्यांचा सत्कार झाला. ज्यांनी समाजात चांगलं काम केलं त्यांचाही सत्कार झाला. साहित्यिकांचा झाला, विचारमंथन करणाऱ्यांचा सत्कार झाला. पण खऱ्या अर्थाने येणाऱ्या नवीन काळामध्ये नवीन पिढीला काय द्यायचं असेल तर हे व्यासपीठ उपलब्ध तुम्ही करून देता. एवढा मोठा खर्च करताय. MPC UPC मधले जे केडर अधिकारी असतात, चांगले अधिकारी असतात, त्यांची प्रेरणा घेऊन नवीन पिढीला काय ते द्यायचं असतं त्या मान्यवरांचा सुद्धा या व्यासपीठावर सत्कार झाला पाहिजे. आणि टॉपवंत विद्यार्थी जे असतात, अजूनही बहुजन समाजामध्ये खूप मोठा अंतर आहे. आपण 22 शाखामधून शिक्षणदानाचं काम करता. त्या अनुषंगाने समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंतर आहे. महाराष्ट्रामध्ये सगळे आपण म्हणतो 1.5-2 कोटी समाज आहे, सगळे आहेत. माणच्या मातीमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे, पण बुद्धीचा दुष्काळ नाही सर. तुम्ही त्याला हेरे तुम्ही बनवलेले आहेत. पण खऱ्या अर्थाने विद्यार्थी हा घटक, विद्यार्थ्यांचा विकास हाच आपला ध्यास असला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक क्लासरूम अधिकारी बनला पाहिजे. या अनुषंगाने तुमचं व्यासपीठ आहे. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे जाता जाता की प्रत्येक विद्यार्थ्याचा, जे टॉप मोस्ट विद्यार्थी आहेत, चांगले विद्यार्थी आहेत आणि जे गरीब विद्यार्थी आहेत, की अजूनही समाजामध्ये त्यांना मदत केली जात नाही. ब्राह्मण समाज, गुजर मारवाडी आणि मुस्लिम समाज ज्याप्रमाणे समाजाला मदत शिक्षणासाठी करतो, त्या पद्धतीने धनगर समाज हा अंधारात असणाऱ्या आणि शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्याला मदत करताना दिसत नाही. ती एक आपल्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुरू व्हावी अशी मला आपल्याला विनंती करत आहे. आणि पुढच्या वर्षीपासून आमच्यावरती तुम्ही जबाबदारी द्याल ते निश्चितपणानं, न राजकीय, न पक्ष, न संघटना, गट न पाहता निश्चितपणानं तुम्हाला आम्ही सोमनाथ कर्णवर आणि बाळासाहेब कर्णवर यांच्या मार्फत तर होतेच, पण आम्ही आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला आमच्याबरोबर जे काही नामवंत मंडळी आहेत, जे चांगले होतकरू आहेत, की सोशल ॲक्टिव्हिटी करणारे लोक आहेत, राजकारणाचा कुठलाही गंध नसणारे असे लोक तुमच्याबरोबर नेहमी असतील. कुठेही तुम्ही संमेलन घ्या, कार्यक्रम पडता कामा नये अशी माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती राहील. काही चुका झाल्या असतील त्या माफ करा. पुढच्या काळामध्ये आपण त्या चुका निश्चितपणाने सुधारू अशी माझी तुम्हाला संयोजन कमिटीला विनंती आहे. आणि जाता जाता मान नेत्यांचा उद्या वाढदिवस आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो. बापूसाहेब शिंदे यांनी खूप 2 दिवस कष्ट घेतलेत, त्यांचाही उद्या वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना जाताना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या असं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय हिंद, जय मला. धन्यवाद काकडे सर. यानंतर ज्ञानदेव फटांगरे यांनी व्यासपीठाकडे यायचे, त्यांचं स्वागत सन्मान होतो आहे. यानंतर राजमाता शिक्षक ग्रुप स्वागताध्यक्ष कृपया दादा, राजमाता शिक्षक ग्रुप यावला यांच्याकडून अन्नदानासाठी 5,000 रुपये प्राप्त होत आहे. स्वागताध्यक्ष यांना त्यांना आदरणीय शिवाजीदादा डेपले यांनी स्वीकारावे. माने सर, प्रातिनिधिक स्वरूपात माने सर यांनी व्यासपीठावर यायचे आणि रोख रक्कम द्यायची. या कार्यक्रमाला ज्यांची ही मंडप वगैरे व्यवस्था केली आहे तुमच्यासाठी, हे असे खैरे यांच्या ठिकाणी सत्कार संयोजन समितीचे अध्यक्ष रामनाथ फटांगरे व्यासपीठाकडे यायचे. त्यानंतर आमचे शिवाजीदादा डेपले करतील. ज्यांनी साऊंड सिस्टीम चांगली दिली आहे त्यांचा सत्कार होईल. आणि ज्यांनी हा जो वाडा सांभाळतोय, सगळं वाडा आपल्याला दाखवला, आपल्यासाठी खुला केलाय. मी त्या रामनाथ भाऊला आग्रह करतो त्यांनीकडे वरती व्यासपीठावरती यायचे. खरं या लोकांचा सत्कार होणं महत्त्वाचं आहे, कारण यांनी पूर्ण वाडा लोकांना उघडं करून दाखवणं वगैरे, त्या वाडाचं लक्ष ठेवणे. हे दादा वरती तू पण ज्यांनी आपलं जेवण चांगल्या पद्धतीचं दिलं, मी त्या कार्यक्रमांना पण वरती करतो. त्यांनी तुम्ही वरती आपला एक छोटासा सन्मान होईल. कोणाकडे एखादा टावेल असेल तर द्या, गरीबालाही कामाला एखादा टावेल द्या असेल तर एक्स्ट्रा पडलं कोणाकडे द्या.
धन्यवाद शिक्षण संस्थेचं त्यांच्या वतीने फुलाची पाकळी या ठिकाणी दिलेली आहे. एक टावेला संतोष वरती ना वरती या कारागीर अतिशय चांगलं जेवण दिलं. आपलं 3 दिवस चहा नाश्त्याची व्यवस्था केली. सिलेंडरचा प्रॉब्लेम होता, उपलब्ध करून दिला. अनेक अडचणींना आपण या साहित्य सेवेला तोंड दिलं आणि त्याच्यातून मात करत आणि हा वाडा जो सांभाळतात ते आमचे बंधूवर्य, त्यांना पण विनंती करतो त्यांनी वरती यायचे, त्यांचा पण टावेल वगैरे तुम्ही त्यांचा सन्मान करायचा. तिला आहे ना